ती आई म्हणली मला बैल बघायचा आहे, मला जायचं आहे. 10 वाजता आम्ही इथे जेवून सगळे बसलेलो होतो. ती बैलाची मॅटवर जायची आणि तिथं अशी झोपून होती, म्हणजे कधी जात नाही शेडमध्ये ती आत. ती पण झोपून रडत होती. का परत बैल घडू शकत नाही. बाप. म्हणजे त्या बैलानं एवढा जीव लावलेला होता त्या बैलाला. मी म्हणजे त्या महाकालच्या आशीर्वादाने तो बैल लावून आलता माझ्या वादळ. वादळ जिथे ज्या गोठ्यात होतं तिथे आतापर्यंत ज्यांना जे पारितोषिक जिंकले ते पाहू शकतो. हेच ठिकाण हा इतर असं होतं. काय म्हणजे आठवणीत राहणार ही जागा, म्हणजे वादळ इथंच होत. ही जागा ज्या टायमाला त्याला आणला ना पहिल्यांदा, तेव्हा तिनं म्हणजे तिथं महाकाल असायचा बांधाय त्या साहेब त्या बाजूला, आणि इथं वादळ असायचं. 2 बैल इथं असायचे. अजून किती बैल आहेत? अजून 3 बैल आहेत आपल्यापाशी. एक राम सिकंदर आहे सेकंद. आणि तो बारकापला खोंड चिक्या म्हणून. ठीक आहे. त्यात तर मला वाटतं गुलाल घेतला ना आता त्या दिवशी. आपण सलग सलग. वादळ जेव्हापासून आजारी आहे, मला ते तेव्हा एक महिना झाला हा मायाभिषेक आलाय. आपले प्रदीप नाना कापूसकडचे आहेत, त्यांचा हा बैल आहे. कोणाचं? प्रदीप नाना कापूसखेड हा. त्यांचा हा बैल आहे राम आणि सिकंदर. आपल्यापेक्षा अजून एक बैल आहे माऊली म्हणून, तो बाहेर सांभाळ असतो, आपला स्वतःचा बैल आहे. आणि हा खूप खोंड आपला आहे. आता तू मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता कडेपूर येथे आणि एक चालू सीझनला भरपूर जबरदस्त स्पीड असणारा बैल म्हणजे वादळ चौसा होता आणि आज त्याचं दुःखद निधन झालेलं आहे. अख्तर मुल्ला पैलवान आहेत आपल्यासमोर. नमस्ते दादा. काय झालेलं नेमकं? काय नाही, थोडा त्याच्या पोटाचा प्रॉब्लेम होता. बरं. 23 तारखेला ज्या टायमाला सातेवाडीचं मैदान झालं त्याच्यानंतर बैल रवत करायचा थांबलेला होता. मग आम्ही थोडे इथं उपचार वगैरे केले, तो थोडा कव्हर झाला बैल. 2 दिवस कव्हर व्हायचा, तिसऱ्या दिवशी बैल तसं म्हणजे पोटाचा त्रास असल्यावर करायचा. मग दादांनी आपल्या आम्ही शेटला मी बोललो, बाबा असं असं बैलाचं आहे, बैल आपण ॲडमिट करूया. दादा म्हणजे तुझ्या ह्याने जेवढे उपचार होते ते बघ. उपचार आम्ही करत होतो. उपचार दरम्यान बैल नीट झाला. तिथं 60-70% बैल नीट झाला. नीट झाल्यानंतर दादा म्हणले आपण संभाजीनगरला बैल घालूया. म्हणलं चालतं ठीक आहे, म्हणलं तिकडे जाऊन माझे वातावरण चेंजमध्ये होईल. बैल संभाजीनगरला गेला. संभाजीनगरला गेल्यानंतर पण त्याला तिथं जे इथं प्रॉब्लेम चालू होते तेच तिथे त्याला प्रॉब्लेम चालू झाले. आमचे बंधुराज छोटा भाऊ प्रज्वल विटणूर त्याच्यापाशी बैल होता. मग तिथंही उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी पहाटे निधन झालं. म्हणजे छत्रपती संभाजीनगरला होता. संभाजीनगरला होता. डॉक्टरांकडे दाखवलेलं का या मध्यंतरीच्या काळामध्ये? डॉक्टरांचं काय म्हणणं होतं? आम्ही आरग बेडगला बी धावलो माळी डॉक्टरांना. तिथून परत आमचे गौरव डॉक्टर आहेत इस्लामपूरचे, त्यांना धावलं. गौरव डॉक्टर खंबाळेचे त्यांना धावलं. परत शिरवळला बैल नेला. शिरवळमधून बैल आणल्यानंतर बैल कव्हर झाला. कव्हर झाल्यानंतर बैल आम्ही मग परत तिकडं संभाजीनगरला घाललेला बैल. दादा, आज वादळ नाही आपल्यात पण आठवणी कायम आहेत. कारण मला वाटते सतत फायनलचा गुलाल घेत होता. फायनलची म्हणजे कंटिन्युअस गुलाल घेत होता. आणि तुमची घरची गाडी पण ती जबरदस्त पळायची. ज्या दिवशी त्याला घरी आणलं आम्ही, त्या दिवशी एक जिद्द बांधून आणलेला, कारण त्या बैलावर भरपूर म्हणजे संघर्ष झालेला होता. मी जिद्द बांधून बैल आणलं की मी तो बैल घडवणार म्हणून. मी आमचे दिनेश भाडे आहेत, मी त्यांना सांगत होतो फोनवरून. मी बैल बघितला नव्हता कसला आहे बैल काय नाही, मी नवीन होतो ना अजून. तर मी त्यांना एकच बोललेलो की मी बैल तो घडवणार, कसाही असू दे तुमचा, म्हणजे बाहेर जाणार बैल असू दे काय पण असू दे, मी तो बैल घडवणार. आणि मी बैल जानेवारीमध्ये नाही डिसेंबरमध्येच बैल आणलेला मी, वाटतंय आहे ना डिसेंबरमध्येच बैल आणला आम्ही. बैल आमच्या म्हणजे घडला त्यानं कमी काळात आम्ही, म्हणजे कमी काळात एक गरीब भारतातलं नाव माझं मोठं केलं त्यानं.
आज तो नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे माझ्या गळ्यात एक टाईट मोडलं झालं. एक भावागत त्याला जीव घरच्यांनी म्हणजे लई त्याचा सांभाळ केलेला होता बैलाचा. आज नाही तो भरपूर दुःख होतंय आज. कारण की बैलगाडी शर्यतीला ज्या टायमाला आम्ही जायचो त्या टायमाला आम्ही कधी असं नर्वस होत नव्हतो की गटाला बाबा भीती वाटेल, सीमेला भीती वाटेल, ह्याकडे नेऊ गाडी त्याकडे नेऊ. आम्हाला माहित होतं की आम्ही आज एक नंबर करणार, आमचा बैल वादळ आज एक नंबर करणार. पण वादळ सारखा परत बैल घडू शकत नाही. म्हणजे एक, मनामध्ये निर्धास्तपणा असायचं की बाबा मैदानात गेलं की 100% वादळ काय ना काहीतरी करून आपल्याला नाराज कधी करणार नाही. कारण एक विश्वास होता त्याच्यावरती 100%. विश्वास म्हणजे त्या बैलानं एवढा जीव लावलेला होता त्या बैलाला. मी म्हणजे त्या महाकालच्या आशीर्वादाने तो बैल लावून येणार होता माझ्या वादळ. वादळ नाव करायला लागला परत. थोडे अडथळे आले किकलीच्या मैदानापासून पूर्ण आजच्या घडीला जर तो बैल म्हणजे असो नसो आम्हाला नाही वाटणार की म्हणजे तो कुठे लांब गेला. बैल आमच्या पुढेच राहणार. पण वादळासारखा बैल घडू शकत बैलगाडीसाठी. वादळचे किती गुलाल झाले आणि त्याचं एखाद्या आठवणीतलं मैदान आठवतंय? त्याचं पहिलंच मैदान ज्या दिवशी मी आणला बैल एका महिन्यानंतर बैल आम्ही बारामतीला आदत बैलाचं मैदान होतं आणि त्या टायमाला शिर्डीच्या सुंदर बरोबर त्याने कडनं सेमी पास केलेला होता. आणि त्या टायमाला आमची घरचीच गाडी होती शंभू आणि माऊली. तो माऊली पण 16 लाख रुपयाला घेतलेला होता. त्या टायमाला शंभूची गाडी 4 नंबर तासा होती आणि आमची गाडी 1 नंबर तासा होती वादळची. म्हणजे एका मालकाच्या 2 गाड्या. त्या टायमाला वादळ त्यांची कडनं गाडी म्हणजे तिथं सेमी पास केलेला होता. सगळ्यात मोठं आठवणीचं मैदान ते. ही मोठी मैदान झाली 1 नंबर झाला. हे मोठे मैदानात कधीच म्हणजे आम्हाला हे वाटलं नाही. पण ते खरं आमचं मोलाचं मैदान. त्या बैलानं आम्हाला दावून दिले की तुम्ही माझ्या मेहनत घ्या, मी तुम्हाला फळ देणार. दादा, अशी कुठली इच्छा त्याच्याकडून राहून गेली का की बाबा त्यानं म्हणजे गुलाल तो घेतच होता प्रत्येक मैदानात, पण असं मनापासून काय वाटतंय का की बाबा ही गोष्ट त्याच्याकडून राहून गेली असं म्हणजे, की बाबा तुमची एखादी इच्छा होती की बाबा त्या नंदीसोबत पळायची, अशी कुठली इच्छा होती का ती राहून गेली इच्छा? नाही इच्छा वगैरे काय नाही. त्या बैलाबरोबर कमी काळात त्या बैलानं भरपूर कमवून दिलं. भरपूर कमवून दिलं म्हणजे एवढं मोठं माझं नाव केलं. इच्छा एकच होती की फक्त तो कसा पण होत असून दे, पण असा उभा जर राहिला असता तर त्याला मी सांभाळला असता. आम्ही बैल इथून गेला ना जसा संभाजीनगरला, मला वाटलेलं की बैल बाबा तिकडे रिपेअर होईल म्हणजे व्यवस्थित. जिथल्या तिथं होईल. काय आता त्याचं नशीबच परमेश्वरानं तेवढं लिहिलेलं होतं. मेथीच्या मनात मी वेगळंच होतं मनात. दादा आहेत आपल्यासमोर. दादा काय सांगाल वादळविषयी? अजून नाही राहिला. वादळच होता. असं कधी झालं नाही आम्हाला बोलायला भेटला. या त्या मैदानाला आम्ही बिनधास्तपणे जायचो. गट असो सेमी असो कुठल्या पण कडे गाडी सेमी पास करणार गाडी गट पास करणार. त्यामुळे आम्हाला कुठलीच भीती नव्हती. पण आता असं वाटतंय की आमचा बैल आमच्यापासून लांब गेलाय. वाटतंय घरातलंच सदस्य एक घरातला एक व्यक्ती असते ना, ती व्यक्तीच लांब गेले का वाटतं. दादा पण आहे. दादा, एक मागे पण एक दुःखद घटना घडली. आता ही घटना काय सांगता? वर्षात 2 बैल. जानेवारीत माझ्यापाशी अंगणवाडीची बायको घेऊन गेला. तो डिसेंबर महिन्यात. त्या वर्षात टॉपची 2 बैल. त्या वर्षात म्हणजे खेळ खेळायची वेळ आली आणि बैल गेली. म्हणजे एका ह्याच्यातनं कुठं सावरत होता तेवढं ही घटना घडली. बैल तयार करायला किती कष्ट घ्यायला लागते. ज्याच्यापाशी बैल असतो त्याला माहिती. त्यामुळं बैल गेल्यावर लय वाईट. एक घरची गाडी पण चांगली पाहिजे. दादा त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ती गाडी मार खात नव्हती कधी म्हणजे. ते घरच्या गाडीचं म्हणजे तो पण बैल आज एवढ्या कमी वयात तो पण बैल जास्त नाव करत होता चिमण्या. बरं. तो पण बैल काय असं वयानं मोठा नव्हता. वादळ पण कमी वयातच होता. म्हणजे घरची गाडी एवढी पळायची की आमची शंभूची आणि वादळची पण गाडी भरपूर पळत होती. बरं. आणि जाईल तिथे 1 नंबर गाडी करत होती. जरी सीमेला काय झालं तर क्वार्टर फायनलला तर गाडी 1 नंबर करत होती.
आम्हाला कधी आमच्या घरच्या बैलांनी कधी दुखवलं नाही. पण आज आज जो दुःखाचा डोंगर आहे ना, याला तुम्हाला दादा सांगायचं म्हणलं तर रात्री आमची म्हणजे बैलाचं ऑपरेशन करायचं होतं 2 दिवसानंतर. तर नाशिकला बैल न्यायचं होतं तिकडं. तर आमची आई म्हणली, "मला बैल बघायचा आहे, मला जायचं आहे." 10 वाजता आम्ही इथे जेवून सगळे बसलेलो होतो. तर अचानक आईच्या मनात आलं, मला बैलच बघायचा आहे. आणि सगळ्या बैलाचा सांभाळ आमची आई करत होती. बर. अचानक रात्री 10 वाजता म्हणल्यानंतर मी म्हणलं, "2 दिवसांनी जाऊ आपण." "नाही, मला बैलाकडे आत्ताच जायचं." मग गाडी आम्ही भाड्यानं सांगितली. गाडी भाड्यानं सांगितली. मग आमचा मॅनेजर, मम्मी, पप्पा आणि आमच्यातले 2 होते ते म्हणजे Members. पोरं गेली तिकडं. अक्षय ड्रायव्हर असं निखिल. तिथून गेली म्हणलं तर जावा लवकर, आपल्याला लवकर बघा या. म्हणजे मी 2 दिवस तिकडे जाईल. असं आमच्या इथं घरात चर्चा चाललेली होती. तिथून गेले घरात पहाटे 4 वाजता तिथं पोहोचले. बैल शेडमध्ये बैलाचं निधन झालं. म्हणजे गेले होते आई आमची बघायला पहिल्याला. पण ते बैलच राहायचा नाही तिथं. आम्हाला सोडून गेला. म्हणजे त्यांची पण इच्छा होती की बघायचंय मला कसल्याही परिस्थिती, आणि तिथं पोहोचलेल्या पण. रात्री अचानक जेवण झाल्यानंतर असं कोणाच्या मनात येतं की बरं. आणि आमचं जे हे आहे, आमचे डायना जे आहे, ती बैलाच्या मॅटवर जायची आणि तिथं अशी झोपून होती. म्हणजे कधी जात नाही शेडमध्ये ती आत. ती पण झोपून रडत होती. मम्मीच्या आमच्या काय मनात आलं आणि त्या दोघांनीच कळलं. मम्मीनं अचानक सांगितलं मला जायचं आहे म्हणून. मग मी तिथं पहाटे 4ला पोहोचल्यानंतर बैल शेडमध्ये बैलाचं निधन झालेलं होतं. या वादळच्या आत्म्याला शांती लाभो, आणि ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की तुम्हाला या दुःखाच्या वेळेमध्ये सावरण्यास शक्ती देऊ.